सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। कोकण किनारपट्टीवर आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे। कालपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। दोन्ही जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, असे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गात आपण बघितलं तर कालपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। आपण या कणकवली तालुक्यातील जानवली नदीच्या पात्राच्या शेजारी आहोत। ही जे पात्र आहे ते दुथडपा भरून वाहताना आपल्याला एकंदरीत दिसत आहे। नदीचे पात्र आहे जानवलीचे, हे दुथडपा भरून वाहत आहे आणि कालपासून हा पडणारा मुसळधार पावसामुळे आता नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि तशाच पद्धतीने आजूबाजूची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे एकंदरीत। आणि अशाच पद्धतीने अजून जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस सुरू राहिला तर कुठे ना कुठेतरी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। रस्ते जे आहेत, सखल भागातील रस्ते आहेत, ते पाण्याखाली जाऊ शकतात आणि जनजीवन विस्कळीत होऊ शकतं। त्यामुळे सध्या सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल यांना ऑरेंज अलर्ट जारी केला तरी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे। पण काल रात्रीपासून जो पडणारा पाऊस आहे तो अजून देखील सकाळी सुरू आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं की सध्याची जी आहे ती पाण्याची पातळी वाढत असल्याने कुठेतरी ना कुठेतरी ही जी नदीची पातळी आहे ती इशारा पातळीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।